हॅलो गाईज, तुम्हाला माहिती मी आता अभ्यास करत होते तर मी अशीच आली किचनमध्ये तर बघते मम्मी काहीतरी बनवते. तर बघा मम्मी काय बनवते. हॅलो मम्मी, काय बनवते तू? मी बनवते टोमॅटोची चटणी डाळीसोबत. टेस्टी वाटते. डाळ बनवणार आहे, सुपक डाळ फोडणी देऊन आणि टोमॅटोची चटणी बनवणार आहे. मग तू भात आणि चपात्या. मग तू तुझं कंटिन्यू कर, मी तोरचा अभ्यास करते. बघा मी हे ना सगळं कापून घेतलेलं आहे. हे लसूण कापलेलं आहे मी डाळीला फोडणी द्यायसाठी, मिरच्या चटणीसाठी, कढीपत्ता पण डाळीसाठी, टोमॅटोची चटणी बनवणार आहे आपण. चला तर मग आता व्हिडिओ कंटिन्यू करा, पूर्ण व्हिडिओ दाखवते मी तुम्हाला. गॅस चालू केलेला आहे, कढाई ठेवलेली आहे, इकडे पण एक कढाई ठेवलेली आहे. एकामध्ये चटणी, एकामध्ये डाळ बनवणार आहे. चला मग बघा पुढचा व्हिडिओ. हॅलो गाईज, तर बघा इथे मी कढाई ठेवलेली आहे. कढाईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. तेल छान असं गरम होऊ द्यायचं आहे. त्यामध्ये मोहरी आणि जिरे घालायचे आहेत. छान असे तडतडू द्यायचे आहेत राई आणि जिरे. आणि त्यामध्ये ना बारीक चिरलेला लसूण पण घालायचा आहे. लसूण पण छान असा लाल भाजून घ्यायचा आहे. मिरची घालायची, हिरवी मिरची 1-2 अशी बारीक कट करून घ्यायची आहे, ते पण घालायचे आहे. कढीपत्ता घालायचा आहे आणि छान तडतडू द्यायचा आहे. हिंग पण घालायचं आहे. तर अशा पद्धतीने छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. कोथिंबीर पण घातलेली आहे मी थोडीफार. आणि हे बघा डाळ इथे शिजवून घेतलेली आहे. तुम्ही म्हणसाल डाळीमध्ये काळं काळं काय दिसते, तर ही गावाकडची डाळ आहे, तर ते छिलके असतात ना ते आहेत. तर बघू शकता इथे लालसर होईपर्यंत लसूण आपण भाजलेला आहे. आता आपण डाळ टाकायची आहे. बघू शकता तडका एकदम नंबर 1चा तडका बसलेला आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला सपक डाळ बनवायची आहे. मीठ पण टाकून घ्यायचं आहे, मीठ टाकलं नसेल तर अशा पद्धतीने आपल्याला पाणी आणखी टाकून घ्यायचं आहे यामध्ये. बघू शकता तुम्ही, जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही करायची आहे, मीडियम करायची आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला डाळ करायची. आता छान अशी उकळ्या काढून घ्यायची आहे. मीठ पण टाकलेलं आहे मी. तर अशा पद्धतीने आम्ही डाळ बनवतो. तुम्ही कशा पद्धतीने बनवता नक्की कमेंटमध्ये सांगा. तर बघा आपण आता डाळीला फोडणी दिलेली आहे. मी दुसऱ्या गॅसवरती डाळ ठेवलेली आहे उकळी यायला. तर आम्ही कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. तेल छान गरम होऊ द्यायचं आहे. तर बघू शकता साईडला डाळ ठेवलेली आहे. आता मी यामध्ये ना राई जिरे घातलेले आहेत. राई जिरे घालायचे आहे. लसूण अख्खाच घातलेला आहे मी. बघू शकता इथे ही मी म्हणजे फटाफट चटणी करायची ही सिक्रेट रेसिपी आहे. तुम्ही पण अशी नक्की करू शकता, फटाफट करू शकता आणि एकदम टेस्टी लागते. तर बघू शकता मी सगळे याचमध्ये टाकलेले आहे. आता टोमॅटो टाकायचे आहेत आपल्याला. टोमॅटो पण छान मिक्स करायचे आहेत. टोमॅटो पण छान असे टाकून घ्यायचे आहेत. कोथिंबीर घालायची आहे. आता हे सगळं घालून छान असं त्यामध्ये मीठ घालायचं आहे. म्हणजे हळदी पावडर घालायचं आहे. तुम्हाला जर कोणता मसाला घालायचा तर ते पण घालू शकता. लाल मिरची पावडर पण घातलेलं आहे. ही तिखटवाला लाल मिरची पावडर आहे म्हणून थोडंच घातलेलं आहे, कारण आपण हिरवी मिरची पण अगोदर घातलेली आहे. तर अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं आहे. मसाला यामध्ये कोणता जर टाकला ना तर चटणीची टेस्ट बदलून जाईल. त्यामुळे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला टाकायचे तर टाका, नका टाकू. मी तर नाही टाकलेला आहे मसाला. तर बघू शकता इथे आपला कुकरमध्ये भात पण झालेला आहे. तिकडे डाळ पण होत आहे, इकडे चटणी पण होत आहे. तर बघू शकता चटणी पण छान अशी झाकण ठेवून फास्ट गॅसवरती मी टोमॅटो छान विरघळून जाईल फास्ट गॅसवरती ठेवलं होतं. तर बघू शकता अशा पद्धतीने चटणी पण आपल्याला स्मॅश करून घ्यायची आहे. तर बघा आपल्याला अगोदर टमाटे शिजवा नंतर कुटा असं करायची गरज नाही. डायरेक्ट टोमॅटो मी यामध्ये शिजवले आणि बघू शकता तुम्ही तेलामध्ये शिजवले आणि स्मॅश करून घेतले. चटणी तयार झालेली आहे. तर ही होती आपली सिक्रेट रेसिपी. कुणाकुणाला चटणीची रेसिपी आवडली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघू शकता आपली चटणी पण तयार झालेली आहे. आता आपण पोळ्या तयार करून घेऊया. तर बघू शकता अशा पद्धतीने तवा ठेवलेला आहे. मी छान अशा पराठे घेत आहे तयार करून. मी तर तुम्हाला 2 दाखवते करून, कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे मी इथे 2च करून दाखवते फटाफट. तर बघू शकता कसं टम्मा असा आपला पराठा छान फुगलेला आहे आणि एकदम मस्त असं दिसत पण आहे आणि खूप छान लागतं. डाळीसोबत चटणीसोबत खूप मस्त लागतं हा पराठा. असा नक्की तयार करून बघा आणि एकदम छान फुलतो. लेअर पण येतात त्याला या पराठ्याला. मी माझ्या मुलांना टिफिनमध्ये पण असाच देतो.
खूप मस्त, मुलांना पण आवडतो आणि तुम्ही ना असा चहा बरोबर पण खाऊ शकता पराठा बनवून. तर बघू शकता अशा पद्धतीने मी तुम्हाला 2च पराठे पटापट बनवून दाखवलेले आहेत, कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल ना त्यामुळे. तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही. हे पण छान असं आपले सगळे पराठे असे छान फुगतात. तुम्ही जर अशा पद्धतीने जर केले ना तर खूप छान फुगतात पराठे असे. तर किती मस्त दिसत असतात. तुम्हाला जर असेच पराठ्याची पूर्ण रेसिपी हवी असेल तर पूर्ण व्हिडिओ टाकेल मी, नक्की कमेंट करून सांगा. तर बघू शकता असं आपले पराठे तयार झालेले आहेत. तर बघू शकता इथे मी सगळं प्लेटमध्ये मांडून घेतलेलं आहे जेवण्यासाठी. मुलांना खूप भूक लागली होती तर त्यांना म्हणलं थांबा तुम्हाला आता ताट तयार करूनच देते, आणि मी पण व्हिडिओ घेतलेला आहे. तर बघू शकता इथे पराठे, भात घेतलेला आहे, डाळ घेतलेली आहे, चटणी घेतलेली आहे, त्याबरोबर लोणचं पण घेतलेलं आहे, आंब्याचा आचार पण घेतलेला आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आणि कसे वाटतं तुम्हाला माझे व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगत जावा. आणि काय चुकलं तर ते पण सांगत जावा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. कसे आहात सर्वजण. आणि बघू शकता तुम्ही मी ना एडिटिंग करताना मी शॉर्ट व्हिडिओचा पण पार्ट यामध्येच घेतलेला आहे. तर काय करणार आता, पुन्हा मला सगळं खराब होत होतं म्हणून मी पुन्हा दाखवलेलं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने आपलं छान असा जेवण बनवून तयार झालेलं आहे. सिंपल रोजचं जेवण पण खूप टेस्टी अशा पद्धतीने आपण बनवू शकतो. तर मी यामध्ये सांगितलेलं आहे. तर अशाच पद्धतीने आपल्याला रोजच्याच जेवणाची टेस्ट वाढण्यासाठी असं बनवायचं आहे. थँक्यू.